बुलढाणा जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले होते। या स्पर्धेतील विद्यार्थ्यांकरिता भोजनाची व्यवस्था गजानन महाराज मतिमंद विद्यालयात करण्यात आली होती। विद्यालयातीलच एका दिव्यांग विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यास आज दिनांक 14 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे। मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव ज्ञानेश दीपक आखरे, वय वर्ष 11, राहणार पाथर्डी, तालुका तेल्हारा असे असून या प्रकरणी जेवणातून विषबाधा झाल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे। मात्र विद्यालय प्रशासनाच्या वतीने सदर विद्यार्थ्याला अन्नातून विषबाधा झाली नसून सदर विद्यार्थी हा आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली। 2017 पासून आपण ही मतिमंद मुलांची शाळा निवासी स्वरूपात चालवतो। आधी 60 विद्यार्थ्यांची होती, पण इथे पालकांचा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामधून येणाऱ्या मुलांचा ओघ जास्त असल्यामुळे ते 100 विद्यार्थी झालेले आहेत। आणि स्वावलंबन विलेज हा 18 वर्षाच्या वरचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्याच्यामध्ये 20-18 वर्षाचे वरचे विद्यार्थी आहेत। तर या विद्यार्थ्यांची सातत्याने काळजी इथे पूर्णपणे घेतली जाते। इथे आपण किचनमध्ये संस्थेमार्फत 7 लोकांचा एक्स्ट्रा स्टाफ दिलेला आहे। वरती त्यांची केअर घेण्यासाठी शासनाचे कर्मचारी, त्याच्या व्यतिरिक्त 2 कर्मचारी दिलेले आहेत। याच्या आधी असा कुठलाच प्रकार इथे झाला नाही। अचानक त्या मुलाची तब्येत काल दुपारी 12 वाजता त्याच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून त्याला आम्ही सईबाई मोठे रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं। तिथल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटत असल्यामुळे त्यांना परत हॉस्टेलला आणलं आणि सकाळी 6 वाजता त्याची तब्येत परत त्याला पोटामध्ये दुखायला लागल्यामुळे आम्ही परत ॲडमिट केलं आणि उपचारादरम्यान त्याचं डेथ झाली। आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या एका विद्यार्थ्याचंही पोट दुखत असल्यामुळे त्यालाही फॉर द प्रिकॉशन म्हणून आम्ही त्यालाही ॲडमिट केलं। आणि काल आमच्याकडे दिव्यांग स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये 700 लोकांनी भोजन केलं। 18 शाळा सहभागी झाल्या होत्या। त्या शाळांना आम्ही फोन केले की तुम्ही जर इथे भोजन घेतलं असेल तर तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही त्रास झाला काय, तर तिथे नव्हता। आणि इथे सुद्धा इतर विद्यार्थ्यांना तो त्रास झाला नाही आहे फूडच्या संदर्भात किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये। या संदर्भात काही तक्रार दाखल केली? या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं डॉक्टरच्या ओपिनियनची आणि त्यांचं जो PM केला आहे त्याची थोडीशी वाट बघतो आहे। जर त्यांचे जे काही सजेशन येतील त्यानुसार मग ते तक्रारी करणं किंवा जर कोणी दोषी असेल तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई करणे ह्या गोष्टी होतील। दरम्यान याच विद्यालयातील आणखीही काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना स्थानिक सईबाई मोठे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांची तब्येत अन्नातून विषबाधा झाल्याने बिघडली असल्याची प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असून यामधील 4 विद्यार्थी हे पुढील उपचारांकरिता अकोला येथे रेफर करण्यात आले असून उर्वरित 4 विद्यार्थी त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। उपजिल्हा उपसामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक विद्यालयात दाखल झाले असून विद्यालयातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव। किती वाजता सुट्टी झाली? किती वाजता माहित पडलं तुम्हाला? आज किती वाजता गेलता ते? 8 वाजता। हां, 8 वाजता मालूम पडलं। आणि त्याने फोन किती वाजता केला तुम्हाला? 8 वाजता? नाही, त्याने केला समजून घ्या आपल्याला 7:15 वाजता। 7:15 वाजता फोन केला आणि 8 वाजता केले? हां। तर मग हा याची तब्येत कशी होती त्यावेळेस? म्हणत ते थोडी हे आहे, पण आता जायला तर आपल्याला वेळ लागलाच ना। कोणत्या अवस्थेत पाहिलं तुम्ही गेले त्यावेळेस? नाही, डायरेक्ट एक्सपायर्ड आहे। त्यावेळेस कशा अवस्थेत होता तो? बस झोपलेला होता, म्हणजे हातपाय हालत नाही? काहीच नाही। बाकी डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरचं तेच झालं की बा फूड पॉयझन मध्ये ते मुलं आले की बा याच्यामुळे होऊ शकते, बस। बाकी काही नाही समजून। बाकी रिपोर्ट वगैरे मग दिला नाही? नाही, रिपोर्ट मला वाटतं तो सध्या भेटत नाही ना। PM झाल्याशिवाय रिपोर्ट देणार। आणि बाकीचे जे मुलं आहेत ते बाकीचे आता ते काही अकोल्याले आहेत, काही इथं आणले आहेत, ते ना त्याच सईबाई हॉस्पिटलमध्ये। आता काय नाही। असे एकंदर किती मुलं आहेत? शाळेत 100-125 आहेत समजून घ्या, पण इथं 5-6 होते समजून। त्यांच्या आई वडिलांचं मत काय आहे की फूड पॉयझनमुळे झालं की कशामुळे? नाही,
त्याचे आई वडील हजरही नव्हते कोणीच नव्हते. हे तुमचे 5 होते फक्त. या 5 पैकी हा एक दगावला आणि 4 बस. आहेत. हा 4 अकोला रेफर आहेत. हा ओके.